एखादा कार्यकर्ता रवी इंगोले पण काय असं उगीच काहीतरी त्यांचे ते पण जनतेतनं निवडून आलेले 4 ते 5 टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केलेली ती फॅमिली आहे. कैलासवासी विष्णुपंत इंगोले साहेबांचे ते चिरंजीव आहेत. उगीच आपल्याला वाटते म्हणून एखाद्याला आरोप करणं आणि मीच तेवढाच चांगला आणि बाकीचे मात्र सगळे चुकीचे, त्यांना बहुतेक कावेळ झाल्या. ते त्यांनीच सिद्ध करावं आणि त्यांनीच त्याची उत्तरं खातरजमा द्यावीत. ते महायुतीतले एक मंत्री दर्जाचा पद आहे हो क्षीरसागर साहेबांच्याकडं, त्यांच्याकडे सगळ्या संस्था आहेत. तुम्हीच ते प्रूव्ह करा. तुमचंच शासन आहे. तुम्ही नुसत्या गप्पा करू नका साहेब. तुम्ही नुसती बसून बैठक घेऊ नका. हे महायुतीवर आरोप आलेले आहेत. महायुतीच्या नेत्यांना पण सांगणं आहे, महायुतीच्या नेत्यांनी हे गांभीर्यानं घ्यावं. ह्याची चौकशी करावी. ईडीने पण ईडीची चौकशी व्हावी. CBI, इन्कम टॅक्स, न्यायालय, सगळ्या बाजू आपण आता मार्ग करूया. महायुतीनं पण देखील हे गांभीर्यानं घ्यावं. CPR सर्जिकल खरेदीच्या घोटाळ्यात पण आमचे संजय पवार साहेब धडका मारत आहेत. त्यात तर नाव आहे क्षीरसागर साहेबांचं. माझ्याकडे पण त्याचा अहवाल आहे. आता यायला आले ना पुरावे. पण क्षीरसागर साहेबांनी ही व्यक्ती प्रसिद्ध खरेदी संस्था आहे, ती संस्था बोगस निघाली आणि त्यांच्यावर 2025 सप्टेंबरला पत्र आले शासनाचं की त्यांच्यावर फौजदारी घाला. अजून गाठलेलं नाही आहे. मग या महायुतीच्या नेत्यांनी जर असं दुर्लक्ष केलं आणि मग आम्हालाच तुम्ही प्रश्न विचाराला ते ब्लॅकमेलर आहेत, तो नेत्यांचा कोणतरी मुलगा आहे त्याला त्यांनी ब्लॅकमेल केले, काढावं ना. आमच्यावर पण काय आरोप होत असतील आमच्या महाविकास आघाडीतल्या कुठल्या नेत्यांच्यावर, नगरसेवक माजी नगरसेवकांच्यावर, त्याचीही चौकशी करावी. आणि त्यांच्याकडे पण ज्यांच्यावर आरोप होतात त्याची पण पारदर्शी चौकशी करावी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं, अण्णाभाऊ साठेंचं, महात्मा फुलेंचं, तर महामानवांचं नाव घेऊन काम करायचं. विचार आहेत असं समजलं जाईल. अन्यथा आंधळं दळते, कुत्रं पीठ खाते आणि कोल्हापूरला लुटणारा प्रकार चालू देणार नाही. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.